चला तर आज आपण करणार आहोत भरलेले वांगे। तर पहिल्यांदा आम्ही एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये वांगे टाकले। त्यानंतर त्याचे 4 फोड करून घेतले। त्यानंतर एका तव्यामध्ये शेंगदाणे टाकून ते मस्तपैकी लाल असे करून घेतले। त्यानंतर खुरासणी टाकली व धने टाकले, तेही लाल परतून घेतले। त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेतले। त्यामध्ये लसूण, खोबरे, कोथिंबीर, कढीपत्ता व जिरी आणि त्यामध्ये आपल्या घरी जे आपण वापरतो ते मसाले एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेतले। मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल फिरवून ते मिश्रण एकजीव करून घेतले व आपण जे फोडलेले वांगी आहेत त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून ते मिश्रण एकत्र करून ते त्यामध्ये भरून घेतले। व कढईमध्ये तेल टाकून ते तेल गरम होईपर्यंत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे भरलेले वांगे आहेत ते त्यामध्ये टाकून ते एकत्र करून घेतले। मिक्स करून त्यावर 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊ दिली। त्यानंतर जे आपले उरलेले मिश्रण आहे ते एकत्र टाकून ते एकजीव करून घेतले। एकत्र मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून ते एकत्र करून घेतले। हलवून घेतले। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं त्यावर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची व त्यानंतर ते शिजलेत की नाही पाहून, शिजले असेल तर समजायचं आपले वांगे झाले आहेत। त्यानंतर ते आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपले भरलेले वांगे तयार आहे।